वेलकम बॅक. चला, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कार्ल मार्क्स बघितले. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ॲनल्स स्कूल. क्वेश्चन नंबर सेकंड मधला सेकंड शॉर्ट नोट्स याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. ॲनल स्कूल एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. बघा, तुम्ही विचार करा, बोर्डाच्या पेपरला जेव्हा तुम्हाला 10वीच्या बोर्डाचा पेपर द्यायचा आहे त्यावेळी तुम्हाला या दोनपैकी एक प्रश्न 99% येऊ शकते. एक तर तुम्हाला डायलेक्टिक्स वर विचारलं जाईल किंवा तुम्हाला ॲनल स्कूलवर विचारलं जाईल. ठीक आहे, त्यामुळं डायलेक्टिक्सचा व्हिडिओ पण नक्की बघा, मी अपलोड केलेला आहे. आणि ॲनल स्कूलवरचा तर हाच व्हिडिओ आहे. शॉर्ट नोट आपल्याला याच्यावर लिहायची आहे. अगेन एक खूप महत्त्वाचा आणि खूप सुंदर टॉपिक. आपल्याला डायलेक्टिक्स शिकताना जशी मजा आली तशीच मजा आपल्याला ॲनल स्कूल शिकताना येणार आहे. भारी कन्सेप्ट आहेत राव, खरंच म्हणजे इतक्या सुंदर कन्सेप्ट आहेत ना. SST इन मराठी बाय सुहास सर या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुहास सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. एक गोष्ट माझ्या लक्षात आली की हा चॅनल काही फक्त इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी नाही आहे की इंग्लिशमधून मी मराठीमध्ये हे सगळं एक्सप्लेन करतोय तर मग फक्त इंग्लिश मिडियमच्याच मुलांनी हे सगळं बघायचं असं काही नाही आहे. त्याच्यामध्ये मराठी मिडियमची मुलंसुद्धा नक्की बघू शकता. फक्त तुमच्या स्क्रीनवर ते इंग्लिश असेल, तुम्ही तुमच्या हातामध्ये तुमचं मराठीचं पुस्तक घ्या, म्हणजे मराठीतनं असणारं इतिहासाचं पुस्तक घ्या आणि तुम्हाला ते मी जे शेवटी मी जे एक्सप्लेन करतोय ते तुम्हाला ते मराठीतनंच एक्सप्लेन करणार आहे. बरोबर आहे का? आणि मला सांगा कमेंट्समध्ये की हा व्हिडिओ कोण कोण बघतंय. इंग्लिश मिडियमची मुलं बघतायत का सेमीची आणि मराठी माध्यमाची मुलं सुद्धा माझे व्हिडिओ बघतायत, हे मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगायचं आहे. चला, आता बघूयात आपण ॲनल स्कूल. बघा बरं का, ह्याला मराठीमध्ये म्हटलेलं आहे ॲनल्स प्रणाली. बरोबर आहे का? मराठी आणि सेमीची मुलं ॲनल्स प्रणाली. बघा, खूप सुंदर कन्सेप्ट आहे आणि मला तर जाम आवडली ही कन्सेप्ट. बघा बरं का, आता मी काय म्हणतोय समोर स्क्रीनवर दिसतंय. ॲनल स्कूल ॲट द ऑनसेट ऑफ 20th सेंचुरी. म्हणजे ऑनसेट म्हणजे काय? सुरुवातीला, 20व्या शतकाच्या सुरुवातीला, म्हणजे 1901, 2, 3, 4, 5, 10, 15, 20 अशा काळामध्ये ज्यावेळी भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं, ब्रिटिश रूल होता, अ न्यू स्कूल ऑफ हिस्टोरिओग्राफी अरोज इन फ्रान्स. म्हणजे एक नवीन विचार प्रणाली पुढे आली. कुठं आली? फ्रान्समध्ये आली. बघा बरं का, हिस्टोरिओग्राफी ऑफ द वेस्ट शिकतोय ना आपण. वेस्ट म्हणजे काय? पश्चिम दिशा. ठीक आहे, पाश्चिमात्य संस्कृतीबद्दल आपण शिकतोय. तर ते तिथं पुढं आलं, विच इज नोन ॲज ॲनल स्कूल. म्हणजे त्याचं नाव ॲनल स्कूल म्हणून त्याला जग ओळखतं, ॲनल्स प्रणाली म्हणून त्याला ओळखतं. ॲनल स्कूल गेव अ न्यू डायरेक्शन टू हिस्ट्री रायटिंग. त्यानं इतिहास लेखनाला एक नवी दिशा दिली, एक नवीन डायरेक्शन दिली. कमाल आहे यार, कमाल आहे. मला हे प्रचंड हे मुद्दे आवडतात. डायलेक्टिक्स पण मला प्रचंड आवडलाय आणि ॲनल स्कूल तुम्हाला सुद्धा आवडेल. तुम्ही फक्त उगाच आपलं ते पोपटपंची करायचा प्रयत्न करू नका. तुम्ही त्याचा कन्सेप्ट शिकायचा प्रयत्न करा, कन्सेप्च्युअल नॉलेज तुम्ही घ्यायचा प्रयत्न करा आणि मी साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला ते शिकवायचा प्रयत्न करतो आहे. चला बघा, इट वॉज रेकग्नाइज्ड नाव दॅट द हिस्ट्री इज नॉट ओनली अबाउट द पॉलिटिकल इव्हेंट्स. बघा बरं का, खूप सुंदर. 2 मिनिटं फक्त तुम्ही डोक्यातले सगळे विचार काढा आणि याच्याकडे बघा. ओके, हिस्ट्री कुठे गेलं ते? हा, इट वॉज रेकग्नाइज नाव म्हणजे आता 19व्या शतकाच्या सुरुवातीला, म्हणजे बरोबर 100 वर्षापूर्वी. बरं का, बरोबर 100 वर्षापूर्वी. आता त्यांनी काय केलं बघा, हिस्ट्री इज नॉट अबाउट द पॉलिटिकल इव्हेंट्स. म्हणजे इतिहास हा फक्त राजकीय घटनांपुरता मर्यादित नाहीये. राजकीय घटना म्हणजे काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. राजकीय घटना म्हणजे काय? भारताला स्वातंत्र्य मिळणं. राजकीय घटना म्हणजे काय? माउंट बॅटन. राजकीय घटना म्हणजे काय? फ्रेंच राज्यक्रांती, फ्रेंच रेव्होल्युशन वगैरे वगैरे. तेवढाच आहे का रे इतिहास? त्याच्या पलीकडे काही नाही का? आहे की. असं कसं? बघा बरं का, इज नॉट ओनली अबाउट पॉलिटिकल इव्हेंट्स, किंग्स, राजे महाराजे. का त्या राजा महाराजांच्या पलीकडे कुणीच नाही का या जगामध्ये? आहे ना. राजे महाराजे किती असतील? लोकसंख्येचे 1%. बाकी 99% काय? अमेझिंग, अमेझिंग, अमेझिंग. ग्रेट लीडर्स कोण? गांधी, नेहरू, सावरकर, आंबेडकर किंवा बाकी
बाहेरच्या देशांमध्ये असतील, आपले हे कार्ल मार्क्स असतील किंवा लीडर्समध्ये अजून कोण कोण येतात बरं, मार्टिन ल्युथर किंग असतील, केनेडी असतील, रुझवेल्ट, तुम्ही मला सांगा अजून कोणते कोणते लीडर्स आहेत सांगा. दक्षिण आफ्रिकेमध्ये खूप ग्रेट लीडर होऊन गेले, त्यांचं नाव मला कमेंटमध्ये सांगा. सिंगापूर देशामध्ये खूप मोठे लीडर होऊन गेले ज्यांनी सिंगापूर देश घडवला, त्यांचं नाव मला कमेंटमध्ये सांगा. चला, ग्रेट लीडर्स अँड अकॉर्डिंगली पॉलिटिक्स, म्हणजे त्यांनी जे जे पॉलिटिक्स राजकारण केलं तेवढ्या पुरतंच आहे का इतिहास, त्याच्या पलीकडे काही नाही का भाऊ? अरे असं नाही ना, आहे ना. डिप्लोमसी अँड वॉर्स अबाउट डिप्लोमसी अँड वॉर्स. फक्त युद्ध काय झालं, कुणी कुणाला हरवलं, कुणी कुणाला मारलं, कुणी कुठला किल्ला जिंकला, कुणी कुठलं साम्राज्य पाडलं, कुणी कुठलं साम्राज्य जिंकलं, एवढंच. त्याच्या पलीकडे काही नाही का? आहे ना. असं कसं बरं? पुढे बघा. बट ऑल्सो, नॉट ओनली बट ऑल्सो बघा, दी क्लायमेट आहे, वातावरण आहे. म्हणजे इतिहासाशी संबंध आहे का? नाही, इतिहासाशी संबंध आहे. साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, पानिपतची जी लढाई आपण हरलो, मराठे पानिपताची लढाई हारली, त्याच्यामध्ये खूप मोठा फॅक्टर हा होता क्लायमेट. कारण की तिकडं खूप जास्त थंड हवामान होतं आणि आपल्याला त्याची बऱ्यापैकी कल्पना नव्हती. आणि आपले कितीतरी मराठी, कितीतरी आपलं सैन्य थंडीने काकडून तिथं मेलेलं आहे, स्ट्रगल करत. मग हा क्लायमेट हा मुद्दा आपण कन्सिडर नाही करायचा का? अरे डेफिनेटली करायचा. पुढे बघा, कुठे गेलं क्लायमेट. लोकल पीपल इतिहासातले समजा ब्राझील मधले लोकल पीपल, जर्मनी मधले लोकल पीपल, अंटार्क्टिकातले लोकल पीपल, तिथल्या लोकांचं जीवन हे आपण कन्सिडर करणार आहोत का? नाही, फक्त राजे महाराजे आणि युद्ध. अरे इतिहास काय एवढा साधा आणि छोटा वाटला का? बघा बरं का, लोकल पीपल, ॲग्रिकल्चर, त्या काळातली शेती काय होती, त्या काळात काय पिकायचं, महाराष्ट्रात काय पिकायचं, दिल्लीला काय पिकायचं, दक्षिण आफ्रिकेमध्ये काय पिकायचं, अमेरिकेमध्ये काय पिकायचं. बरोबर आहे ना, ही शेती. मग तुम्ही मला सांगा, हा इंडिया इज अन ॲग्रेरियन कंट्री, भारत हा कृषी प्रधान देश आहे. मग इथं भारताला अजून एक नाव आहे, कोणतं रे? सोने की चिडिया. बरोबर आहे का? मग ते सोने की चिडिया, मग सोनं होतं आपल्याकडं प्रचंड मोठं. ते सोनं कुठून आलं? वरनं पडलं का ढगातनं? पाऊस पडतो का सोन्याचा? नाही. जमिनीतनं उगवतं का? झाडाला लागतं का सोनं? नाही. मग तुमच्याकडे सोनं कुठून आलं? तुमच्याकडे सोनं आलं, आपल्याकडे सोनं आलं होतं ते त्या शेतीमधून आलं होतं, ते ॲग्रिकल्चर मधून आलं होतं. आपल्याकडची जमीन अतिशय फर्टाईल, आपल्याकडे प्रचंड मोठं ॲग्रिकल्चरचं उत्पन्न येत होतं आणि आपण जगाला विकत होतो. त्यातनं सगळ्या जगातनं आपल्याला पैसे मिळत होते. किंवा त्या काळामध्ये पैसे प्रचलित नव्हते, प्रीव्हॅलंट नव्हते. मग आपल्याला काय, त्या काळात बार्टर सिस्टीम होती. मग आपल्याला सोनं मिळत होतं किंवा बाकीच्या वस्तू मिळत होत्या. मग हाच इतिहास आहे ना. इतिहासावर किती मोठा प्रभाव ॲग्रिकल्चरनं पाडलेला आहे. सोपं आहे मुलांना, खूप सोपं आहे. तुम्ही फक्त मनापासून हे शिकायचा प्रयत्न करा. ट्रेड, पुन्हा तिथंच आलो. भारत सोने की चिडिया थी. काय होतं रे आपल्याकडे विकायला सांगा बरं? भारताने सगळ्या जगाला काय विकलं? भरपूर गोष्टी विकल्या, पण 2 मुख्य गोष्टी विकल्या. कोणत्या? चला सांगा बरं. व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट्समध्ये सांगा की भारताने कोणत्या 2 गोष्टी सगळ्यात मुख्य म्हणजे या जगाला विकलेल्या आहेत. आणि तुम्हाला जनरल नॉलेज असलं पाहिजे बरं खरे मुलांना. तुम्हाला फक्त ते पुस्तकातलं पोपटपंची ते मला नाही चालत, कळलं का? तुम्हाला जनरल नॉलेज असलं पाहिजे. तुम्हाला आजूबाजूच्या परिस्थितीची कल्पना असली पाहिजे. जगामध्ये आज काय चाललंय हे तुम्हाला कळलं पाहिजे. तर तुम्ही खरे हुशार, तर तुम्ही खरे स्कॉलर. ठीक आहे. टेक्नॉलॉजी, आता टेक्नॉलॉजी म्हणजे काय? मोबाईल किंवा हे यूट्यूब तुम्ही व्हिडिओ बघताय आणि हा लॅपटॉप आणि कम्प्युटर, एवढीच टेक्नॉलॉजी आहे का? नाही. त्या काळामध्ये काय टेक्नॉलॉजी होती? त्या काळामध्ये आता आज इथं वरती फॅन चालू आहे, बरोबर आहे का? इथं समोर एसी चालू आहे. मग त्या काळामध्ये फॅन एसी नव्हता. ज्या काळामध्ये, त्या काळामध्ये काय टेक्नॉलॉजी होती? ज्या आता आज सगळीकडे शेती कशाने केली जाते? ट्रॅक्टरने केली जाते, हार्वेस्टरने केली जाते. ज्या काळामध्ये ट्रॅक्टर आणि हार्वेस्टर नव्हता, त्या काळामध्ये शेती कशी केली जात होती? त्यांच्याकडे कोणती टेक्नॉलॉजी होती? आज आपल्याकडे नळाला पाणी येतं, इरिगेशन फॅसिलिटीज आहेत. आज आपल्याकडे कॅनोले, पाईपलाईन आहे. 5000 वर्षांपूर्वी इरिगेशन फॅसिलिटीज काय होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा अभ्यास करा, तिथे इरिगेशनची काय फॅसिलिटी होती? शिका ना. इतिहास हा सगळाच आहे. पुढे बघा, टेक्नॉलॉजी झाली. मीन्स ऑफ कम्युनिकेशन. आज आपल्याकडे फोन आहे, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, व्हिडिओ कॉल आहे, मोबाईल फोन आहे, लँडलाईन आहे.
500 वर्षांपूर्वी मीन्स ऑफ कम्युनिकेशन काय होतं? लिफाफे, पत्र पाठवली जायची, ते कबूतर जा ते एक होतं, बरोबर आहे का? आणि याच्या पलीकडे खूप सारे, त्याच्या आधी काय होतं मीन्स ऑफ कम्युनिकेशन? सांगा चला. काही 1, 2, 3 मुद्दे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. चला, आपल्याला काही नुसतंच पुस्तकाचा अभ्यास नाही करायचा आहे, आपल्याला सर्वांगीण अभ्यास करायचा आहे. मीन्स ऑफ कम्युनिकेशन ही पण हिस्ट्री आहे, बरोबर आहे का? एक साधं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. कम्युनिकेशन, मीन्स ऑफ कम्युनिकेशन. हे बघा, आज जर समजा आपल्याला अमेरिकेमध्ये बसलेल्या आपल्या एखाद्या नातेवाईकाला जर फोन करायचा, मेसेज करायचा, 1 मिनिटामध्ये आपण फोन करतो, तो दुसऱ्या मिनिटाला तिथून फोन उचलतो. तुम्हाला माहिती का, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे भोसले यांचं बंगळुरूमध्ये निधन झालं, ते वारले तिथं. त्याच्यानंतर कितीतरी दिवसांनी इथं राजगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना आणि आऊसाहेबांना ती बातमी कळाली की आपले वडील, आपला नवरा, ते तिथं त्यांचं निधन झालेलं आहे. का त्या काळामध्ये मीन्स ऑफ कम्युनिकेशन तसेच होते ना, बरोबर आहे का? मग तिथनं तो दूत येणार, पत्र घेऊन घोड्यावर येणार, 7-8 दिवसांचा प्रवास करणार, 4-5 दिवसांचा प्रवास करणार. मग तुम्ही विचार करा ना की आज आपण किती चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत, किती सुखी आहोत आज आपण. या सगळ्याचा आपल्याला विचार करावा लागेल. सोशल डिव्हिजन्स अँड देअर कलेक्टिव्ह सायकोलॉजी. सोशल डिव्हिजन म्हणजे काय? वर्ग वेगवेगळे होते, जातीपाती होत्या, आणि आज नाही असं काही आहे का? आजही आहे, ते सगळं आजही चालूच आहे. हे सगळं जेव्हा आपण बघतो का नाही, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा इतिहासामध्ये आपल्याला विचार करावा लागतो. इतिहास म्हणजे फक्त राजा महाराजा, ह्या वॉर त्या वॉर, ह्यानं ह्याला मारलं, ह्यानं हे जिंकलं, अजिबात नाही एक्सेट्रा. इन द हिस्टॉरिकल टाइम्स, इतिहासामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्या कालखंडाच्या अनुषंगानं विचार केला पाहिजे. द ॲनल स्कूल वॉज स्टार्टेड बाय फ्रेंच हिस्टोरियन, आणि त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. यार, हा मुद्दा मला ना प्रचंड आवडला. तुम्हाला हा मुद्दा कसा वाटला, काय वाटला? आणि हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. मला कमेंट्समध्ये सांगा, तुम्हाला हा मुद्दा आवडतोय का? माझं टीचिंग आवडतंय का? कोणती गोष्ट जास्त आवडती मला सांगा. मी तुमच्यापर्यंत पोचतोय या व्हिडिओच्या माध्यमातून, पण तुमचे मुद्दे माझ्यापर्यंत कसे पोचणार आहेत, तुम्हाला काय म्हणायचं हे माझ्यापर्यंत कसं पोचणार आहे, ते पोचणार आहे तुमच्या कमेंट्सच्या माध्यमातून. ठीक आहे, चलो आता या व्हिडिओमध्ये इतकंच. ठीक आहे, चलो टाटा, बाय बाय.